तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे सोनू ब्लॉग मराठीमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ करूया स्टार्ट. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 5 वाजले. आता आपण सध्या आहे सोलापूर हायवेला आणि आता आपण आहे बीड जवळच्या घाटामध्ये. तर आपण चाललो आता टेंभुर्णीला, जे की कुर्डवाडीकडे आहे. तर आता सकाळ पण झाली आणि मी आता आहे सध्या कुंथलगिरीमध्ये. आणि हे सगळे दुकानं हे कुंथलगिरीचे दुकान आहेत. तर इथं पेढा आणि खवा वगैरे चांगला मिळतो आणि फेमससुद्धा आहे कुंथलगिरीचे पेढे. आणि मला भरपूर लांब जायचं होतं आपल्याला, 250 किलोमीटर याच्या कुर्डवाडीकडे टेंभुर्णीला. तर 2:30 वाजता उठलो होतो. 2:30 वाजता उठून आंघोळ वगैरे केली आणि 3 वाजता मग घराच्या बाहेर पडलो. पण सकाळी फिरायची मजाच वेगळी असते. तर आता सकाळ होतच आहे आणि आता सध्या आहे मी कुंथलगिरीमध्ये. तर चला कुंथलगिरीचे पेढे वगैरे दाखवतो थोडे. तर अशा भरपूर काही दुकाने येतात इथून तिथून आणि इथं खरंच खूप चांगला पेढा वगैरे मिळतो. तर आता हे आहे श्री साई समर्थ स्वीट होम. भैया पेढा कसा दिला? आणि सगळ्यात चांगला कोणता आहे? हो का? आणि किलोमध्ये कसं मिळतं? साखर मिडियम क्वालिटी बघा, मस्त आहे. तर आता हा मीडियम साखरवाला आहे. तर मला हा चांगला वाटला. तर आपण पण घेऊ अर्धा किलो आणि मला वाटतं हाच घेऊ, कारण की हा चांगला आहे. चला तर मग अर्धा किलो पेढा घेतला. आता जाऊ आपण समोर आपल्या प्रवासाला. तर गाडी तिकडं पार्क केली रोडच्या पलीकडे. वापस जायला डबल कंटाळा येतो. तर आता सोलापूर हायवे संपलाय आणि आपण जातो आता भूमार्गे. हा ब्रिज सोलापूर हायवेचा आहे. आता त्याच्या खाली आपण समोर 300 मीटरला राईट मारायचं आहे. तर आपण जाणार कुर्डवाडी रोडला. तर आता आपण टर्न मारलाय. तर आता इथं आलेली पार्टी 1246 आहे, भूम 16. तर चला. तर आता आपण थांबलेलो आहे घाटामध्ये आणि आपण टेंभुर्णीला याच्यासाठी जाते की पाण्याचं चिल्लर आणायचं आहे. जे की पाण्याचं इन्स्टॉलेशन ज्यावेळेस करतो आपण, त्यावेळेस जे चिल्लर आहे ते पाणी एकदम चिल्ड करते आणि थंड करते. तर आता मी घाटामध्ये आहे आणि तुम्ही बघा मागचा सध्या व्ह्यू. तर असा सकाळी सकाळी मस्त व्ह्यू आहे आणि वातावरण पण एकदम शांत आहे. एकदम स्वच्छ हवा वगैरे चालू आहे आणि आपण थांबलो होतो आता घाटामध्ये. तर इकडं भरपूर अशी डोंगर वगैरे आहेत आणि सकाळी सकाळी धूप वगैरे पण अशी छान दिसत आहे. इकडं सगळं झाडं आहे आता डोंगरावरती आणि ते पवनचक्कीवरती बघताय तुम्ही.
चला तर मग निघूया आपण आपल्या पुढच्या प्रवासासाठी. हा रस्ता आहे पण सिंगलच रस्ता आहे आणि छान रस्ता आहे, गर्दी नाही काही नाही आणि एकदम सुटसुटीचा रस्ता आहे. आणि 5 वर्षामध्ये फर्स्ट टाइम मी त्या मार्गे आलो आणि त्या गावाला सुद्धा आलो, कारण की जास्त प्रवास छत्रपती संभाजीनगर, पुणे, हिंगोली आणि इकडं जळगाव, माजलगाव, त्याच्यानंतर चिखली, बुलढाणा, खामगाव, त्या साईडला जास्त माझं अपडाऊन झालेलं आहे. पण इकडं काय जास्त मी आलो नाही. फर्स्ट टाइम आलो तर मला पण खूप आनंद होतोय, कारण की इतका चांगला नजारा बघायला भेटतो. तर रोड खूप छान आहे, नागमणीचा रोड आहे, पूर्ण असा नागासारखा, सापासारखा असा वाकडा तिकडा रोड आहे. आणि इतकं निसर्गरम्य वातावरण आहे ना मित्रांनो, खूप छान. तर आता पाऊस वगैरे पडून गेलेला आहे, तर आणखीन खूप छान वाटत आहे. बघा लांब लांबपर्यंत पूर्ण झाडं आणि एकदम छान असं वातावरण. तर आता पोलीस भरतीची तयारी करताना विद्यार्थी. तर आता वाजले 6:25, 6:30चा वेळ झालेला आहे. आपण आहे भूम मध्ये आणि भूम वरून जाणार आपण आता कुर्डवाडीला. आपण भूम पण पार केलं आणि चाललो आता कुर्डवाडीकडे. तर जाऊया आता कुर्डवाडीला, मग कुर्डवाडीहून जाणार आपण टेंभुर्णीला. चला मग. तर आता टर्न लागलाय, इथून राईट घ्यायचं आपल्याला. तर हा रोड एकदम मस्त आहे, हा पण सिंगल लेन आहे, पण चांगला आहे, खड्डे वगैरे नाहीये आणि शार्प रोड आहे. तर याच्यामुळे गाडी पण मस्त चालू आहे. तर आता आपण आलो कुर्डवाडीमध्ये आणि आपण आता सध्या बायपासला आहे. सिटीमधून आलो असतो पण बायपास चांगला आहे, त्यामुळे बायपासने आलोय. तर आता चला जाऊया. तर आता टेंभुर्णीमध्ये आलो आपण सध्या. आता राजमाता जिजाऊ चौकामध्ये आहे. तर तिथून आपल्याला जायचं आहे अकलूजला. अकलूज आहे इथून समजा 30 ते 32 किलोमीटर, तर पुन्हा अर्धा तास लागणार आहे. तर आता लोकेशन बदललं, इथून घ्यायची होती मशीन, तर आता अकलूजून घ्यायचं आहे. तर चला जाऊया अकलूजला. तर राजमाता जिजाऊ चौक हे आहे, आता इथून जाऊ आपण अकलूजला. तर आहे ना मोठी नदी, तर नदी इतकी भारी आहे, खतरनाक व्ह्यू, म्हणजे भारी व्ह्यू आहे. आता मला माहिती नाही या नदीचं नाव काय आणि कुठं जाते, पण व्ह्यू बघितलं खूप छान वाटलं आणि तेच तुम्हाला व्ह्यू दाखव असं मला वाटलं. तर चालतंय चला. तर आता हे जे आहे हे माळीनगर आहे आणि माळीनगरच्या समोर मग आपण जाणार आहे अकलूजला. अकलूज. तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलो आपल्या जागेवरती. तर चला फटाफट काम वगैरे आवरू आणि आपले जे चिलर वगैरे ते गाडीमध्ये टाकू, मग निघू. कारण की मित्रांनो आता 250 म्हटलं होतं, पण आता 300 किलोमीटर प्रवास आपल्याला पार करायचा आहे आणि लवकरात लवकर घरी किंवा दुकानावरती जायचं आहे. तर चला. तर हे बघा, हे आहे चिलर, याला म्हणतात चिलर आणि हे कॅबिनेट बॉडीमध्ये राहतं आणि याच्यामध्ये 2 टन आणि 3 टन असा एक प्रकार राहतो, त्यानुसार पाणी थंड होतं.
आणि हे प्लॅन्ट आहेत. या प्लॅन्टला हे इन्स्टॉलेशन होतं आहे. आणि हा मित्रांनो, आपण भेटू आता पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, बाय.